Chalo, good evening everyone. Today is 22nd of April, right? And now we are heading towards the higher order derivative. बरोबर? कालपासून आपण higher order derivative learn करायला सुरुवात केली आहे. बरोबर? आता जे नवीन मुलं आलेली आहेत, बरोबर? त्या नवीन मुलांना काही बेसिक फॉर्म्युले अजून डेरिव्हेटिव्हचे माहिती असणे एक्सपेक्टेड आहे, जे तुम्हाला माहिती आहे असं मी एक्सपेक्ट करतो, ज्याला म्हणायचं मल्टिप्लिकेशन रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह, राईट? जो रूल काय म्हणतो बघा, लेट सपोज माझी पहिली टर्म म्हणजे पहिलं फंक्शन आहे u आणि समजा माझं दुसरं फंक्शन आहे v, तर मला काय करायचंय, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय आन्सर येईल हे मला कॅल्क्युलेट करायचंय. म्हणजे समजा पहिलं फंक्शन आहे माझं sin x, दुसरं फंक्शन आहे cos x. आता त्या दोघांचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा, पण दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशनचा साइन, बरोबर? नाव हा विल आय कॅल्क्युलेट काय रूल असतो आपला? रूल सेज युअर फर्स्ट फंक्शन विल रिमेन ॲज इट इज into you have to take derivative of second plus your second function will remain as it is. Now you have to take derivative of the first term. मी काय बोललो कळालं का? म्हणजे काय, u into v रूल काय आहे आपला? इट इज u into derivative of v plus v into derivative of u. First function as it is, second चा derivative plus second function as it is, first चा derivative. हा सिंपल फॉर्म्युला आहे जो आपल्याला माहित असणे एक्सपेक्टेड आहे, राईट? आता याच पर्टिक्युलर फॉर्म्युल्यावरती काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे जे बोर्ड मध्ये 4 मार्क्सला विचारले जातात. किती मार्क्ससाठी? 4 मार्क्ससाठी, राईट? तर काही इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आपण आजच्या क्लासमध्ये डिस्कस करूयात, उद्याच्या लेक्चरमध्ये काय करूयात, अँड देन वी विल फिनिश ऑफ विथ दिस पर्टिक्युलर चॅप्टर, बरोबर? नंतर आपल्याला पूर्ण एमएससी सीईटी आणि जेईई मेन्स कव्हर करायचं. आता काय क्वेश्चन दिलाय बघा, त्यांनी दिलंय 2y इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये x प्लस 1 प्लस स्क्वेअर रूट मध्ये x मायनस 1, then 4 into bracket x square minus 1 into y2. Now what do you understand by y2 now? Second derivative. म्हणजे काय? d square y by dx square. बरोबर? Plus 4 times x y1. What is y1 now? First derivative. Minus y is equal to 0. म्हणजे जर हे गिवन मध्ये असेल तर तुम्हाला हे प्रूव्ह करायला लागेल, राईट? ना हाऊ विल आय प्रूव्ह? सगळ्यांच्या लक्षात एकदम सिंपल क्वेश्चन आहे. कसं सॉल्व्ह करणार? पण लेंदियर आहे. मी आधी सांगा, लेंदियर आहे. सो हाऊ टू सॉल्व्ह? बघा आन्सर. Consider 2y is equal to काय दिलेलं आपल्याला बघा, रूट मध्ये x प्लस 1 प्लस रूट मध्ये x मायनस 1. हा गिवन क्वेश्चन मी कन्सिडर केला, राईट? मी आता डायरेक्टली डिफरन्शिएट करतो, राईट? सो इफ आय स्टार्ट डिफरन्शिएटिंग, काय मिळेल बघा बरं, चेक करा. therefore डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. मग आता 2 इज अ कॉन्स्टंट टर्म दॅट विल रिमेन ॲज इट इज. y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय येईल? dy upon dx, right? So what will I get here? It is a dy upon dx is equal to, आता इथे बघा, root of f of x चा फॉर्म्युला मला वापरावा लागणार, बरोबर? चेतक, root x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? root x चा डेरिव्हेटिव्ह, सौरभ, root x चा डेरिव्हेटिव्ह 1/2, बरोबर? yes or no? very good. So root of f of x चा डेरिव्हेटिव्ह मला इथे वापरावा लागेल, बरोबर? root of and this term will be my f of x, बरोबर आहे? So root of f of x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 1/2 times root of f of x into derivative of f of x. म्हणजे कुणाचा रे? x plus 1 चा डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे का नाही? करेक्ट. नाउ प्लस साइन विल रिमेन ॲज इट इज. इथे बघा, याला आपण u अजून केलं तर याला v अजून केलं. पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह प्लस आता दुसऱ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह. इथे पण काय करावं लागेल मला? सेम फॉर्म्युला वापरावा लागेल, रूट ऑफ f of x. आता या केस मध्ये माझा f of x किती आहे रे? x मायनस 1 आहे, बरोबर का नाही? म्हणजे मला आन्सर कसं मिळेल बघा, 1/2 टाइम्स रूट ऑफ f of x into डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x. म्हणजे कुणाचा रे? x मायनस 1 चा डेरिव्हेटिव्ह, बरोबर? चला मी आता सिम्प्लिफाय करूया याला. therefore this is a 2 times, आता तो जो dy by dx आहे त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण y1 लिहितोय, कारण आपल्याला जे प्रूव्ह करायचं त्याच्यामध्ये पण त्यांनी y1 y2 असे लेटर वापरले, करेक्ट? इज इक्वल टू, आता बघा इथं 1/2 आहे, इथं पण 1/2 आहे. कॅन वी टेक दॅट 1/2 कॉमन, बरोबर? पण त्याच्या आधी आपण असं करूया बघा, हा 1/2 टाइम्स रूट मध्ये x प्लस 1 असाच राहिला. या टर्मचा डेरिव्हेटिव्ह किती आला रे? x चा. बघा बरं, डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस 1 फाइंड आउट करायचा. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ x किती आला? 1 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 किती येईल रे? 0. सो 1 प्लस 0 किती आला रे? 1 आला, बरोबर? प्लस 1/2 टाइम्स रूट मध्ये x मायनस 1. इथे 1 बघा, इथे u मायनस v2. डेरिव्हेटिव्ह ऑफ x किती येईल? 1 मायनस 1 चा डेरिव्हेटिव्ह किती येईल? 0 येऊन जाईल. सो इथे काय मिळालं मला? पुन्हा 1च मिळालं. yes or no? म्हणजे x प्लस 1 असू दे किंवा x मायनस 1 असू दे, अल्टिमेटली डेरिव्हेटिव्ह इज गोइंग टू बी 1. yes or no?
म्हणजे मला काय मिळते बघा, दिस इज 2 टाइम्स y1 इज इक्वल टू, नाउ आय विल टेक 1/2 कॉमन फ्रॉम बोथ द टर्म्स. बरोबर, काय राहील आपल्याकडे 1 अपॉन रूट मध्ये x प्लस 1 ही माझी पहिली टर्म राहिली, प्लस 1 अपॉन रूट मध्ये x मायनस 1 ही माझी दुसरी टर्म झाली. डू यू ऑल एग्री विथ मी? बरोबर. आता जास्तीत जास्त आपण काय करू शकतो रे, वी नीड टू टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन, दॅट्स इट. दुसरा काही ऑप्शन नाही आपल्याकडे, राईट? सो इफ आय डू क्रॉस मल्टिप्लिकेशन, व्हॉट विल आय गेट बघा, 2y1 is equals to, now let me just minimize it a bit. Yes, okay. आता इथे काय मिळते चेक करा, 2y1. Now this 1/2 will remain as it is into bracket. Now right punch, right? आपण जेव्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो, सो राइट पंच म्हणजे किती आला, दिस इज रूट मध्ये x मायनस 1 प्लस साइन आहे, सो आय कीप प्लस साइन. लेफ्ट पंच किती आला माझा, रूट मध्ये x मायनस 1 इंटू फ्रंट पंच. बरोबर, म्हणजे इथे किती आला रे, रूट मध्ये x प्लस 1 बरोबर इंटू किती आला, रूट मध्ये x मायनस 1. डू यू ऑल एग्री विथ मी? येस ऑर नो? कुठे रूट मध्ये, हा इथे प्लस पंच, येस बरोबर. आता इथे चेक करा, हा 2 इकडे मल्टिप्लायला घेऊन जाऊया, म्हणजे किती मिळाला आपल्याला सांगा, व्हॉट विल आय गेट, दिस इज 4 टाइम्स y1 इज इक्वल टू, इथे काय राहिले आपल्याकडे, रूट मध्ये x मायनस 1 प्लस रूट मध्ये इथे किती आलं रे, x प्लस 1 अपॉन. आता इथे चेक करा, इथे काय दिसते काय तुम्हाला, हे पण रूट मध्ये हे पण रूट, या दोघांना एकाच रूट मध्ये टाकू शकतो का रे, कारण मल्टिप्लिकेशनचं साइन. जर ऍडिशन असता करू शकतो नसतो, बघा ऍडिशन मला सेपरेटच आहे, पण मल्टिप्लिकेशन म्हणजे दोघांना एकाच रूट मध्ये टाकूयात. काय मिळालं इथे बघा, x प्लस 1 इंटू x मायनस 1. एग्री? शुअर? आता बघा नेक्स्ट स्टेप मध्ये मी काय करतोय, दिस कॅन बी फर्दर सिम्प्लिफाइड ॲज, काय करता येईल आपल्याला, दिस इज 4 टाइम्स y1 इज इक्वल टू, रूट मध्ये x प्लस 1 विल रिमेन ॲज इट इज, रूट मध्ये x मायनस 1 विल रिमेन ॲज इट इज, अपॉन रूट मध्ये. आता खाली किती आले बघा बरं कनिष्का, x प्लस 1 इंटू x मायनस 1 म्हणजे किती येईल इथं, वन स्क्वेअर किती असतो, 1. व्हेरी गुड, म्हणजे तयार होते की अशी होते व्हॉलीबॉल. बरोबर ना, क्वेश्चन विचारली पटकन आन्सर आलं पाहिजे, चेक गेलं का कालचं सगळं, हा. सो दिस इज नथिंग बट व्हॉट, कुठे गेलं, इथे किती आलं, रूट मध्ये x स्क्वेअर मायनस 1. बरोबर. आता लक्षात घ्या, आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह पण काय, अच्छा आर यू शुअर, त्याने फरक पडेल, नाही पडणार का, 2 प्लस 3 किती आलं, 5. 3 प्लस 2 5. बरोबर, माझ्याकडे इथे प्लस साइन आहे ना, त्यामुळे इट विल नॉट बॉदर अस. जर मायनस असं नक्कीच प्रश्न झाला असता, बरोबर ना, येस. पण गुड ऑब्झर्वेशन. चला आता इथे काय करू शकतो बघा, आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, बरोबर आहे का सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचं, कारण आपल्याला जे प्रूव्ह करायचं त्याच्यामध्ये मला y2 ची टर्म दिली आहे. बरोबर, आता जर मी सेकंड डेरिव्हेटिव्ह इथं वापरला तर मला u अपॉन v वापरावं लागेल, आणि u अपॉन v खतरनाक रूल आहे, कारण आपण v स्क्वेअर येतो. बरोबर ना, u अपॉन v मी सांगितलं नाही तुम्हाला, पण असं एक्सपेक्टेड की 11th मध्ये तो फॉर्म्युला माहित असेल. पण माझं नेहमी म्हणणं असेल अशा टाइपच्या क्वेश्चन मध्ये, ट्राय टू अवॉइड u अपॉन v. याला u इंटू v मध्ये कन्वर्ट करू शकतो आपण, कसं, लिनियर डिव्हिजनची टर्म त्याला इकडे घेऊन जाऊ शकतो आपण. येस, म्हणजे किती मिळालं बघा, 4y1 इंटू रूट मध्ये किती आलं रे, x स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू, व्हॉट वी आर गेटिंग, दिस इज रूट मध्ये x प्लस 1 प्लस रूट मध्ये किती आहे आपल्याकडे, x मायनस 1. आता क्वेश्चन केअरफुली ऑब्झर्व करा, जे रूट मध्ये x प्लस 1 इंटू रूट मध्ये x मायनस 1 आहे, त्याचा आन्सर त्याने गिवन मध्ये दिले, किती आन्सर येते, बरोबर ना, म्हणून मी आधी प्लस ची टर्म दिली आणि नंतर मायनस ची टर्म दिली. सो इन्स्टेड ऑफ दिस बिगर टर्म, कॅन आय रिप्लेस दिस बिगर टर्म बाय 2y only? कॅन वी डू दॅट? बरोबर, म्हणजे काय मिळालं बघा, दिस इज 4y1 इंटू रूट मध्ये किती आलं रे, x स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू किती मिळालं मला, 2y. सो दिस इज नथिंग बट 2 1 जा 2 2 जा, म्हणजे मला काय मिळालं, 2y1 इंटू रूट मध्ये किती आहे रे, x स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू ओनली y. दॅट वी विल गेट. बरोबर, इथपर्यंत ओके. आता मला काय करावं लागेल, दुसऱ्यांदा डिफरन्शिएट करावं लागेल, कारण प्रूव्ह दॅट मध्ये y2 विचारलंय आपल्याला. बरोबर, सो आता काय करूया आता, देअरफॉर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, याला रिझन काय देऊ शकतो आपण, गिवन मध्ये दिलं होतं आपल्याला, बरोबर. मग आता ज्यावेळी मी डिफरन्शिएट करेल त्यावेळी काय मिळेल बघा, हा 2 विच इज अ कॉन्स्टंट अँड दॅट विल रिमेन ॲज इट इज. आता मला या दोघांमध्ये, कोणामध्ये रे, याच्यामध्ये कुठला रूल वापरावा लागेल, u इंटू v. का, पुन्हा दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, हे पण फंक्शन आहे, हे पण फंक्शन आहे. सो व्हॉट इज
इज माय u इंटू v रूल? इट इज, बघा मी काय करतोय, हा 2 सगळ्यांना मल्टिप्लाय होणार आहे. दिस इज u म्हणजे किती, y1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v, बरोबर आहे का रे? किंवा एक काम करूया, जर तुम्हाला रूट मधली टर्म बॉदर करत असेल ना, यू कॅन टेक स्क्वेअर ऑन बोथ साइड. बरोबर, जर तुम्हाला तसं वाटत असेल ना की सही कसं काय आलं बाबा सर, नाही लक्षात येणार. बरोबर, लेट्स टेक स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. जर मी स्क्वेअरिंग केलं तिथे किती मिळालं मला, 4y1 स्क्वेअर इंटू इथे किती मिळालं मला, x स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू काय मिळालं रे मला, y स्क्वेअर. जर मी दोन्ही साइडला स्क्वेअर केलं तर कळतंय ना काय म्हणतोय? शुअर ना आदिती, नक्की ना? चला मग आता काय करूया, नाउ लेट्स ट्राय टू मल्टिप्लाय. म्हणजे कसं करणार, देअरफॉर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. सो दिस 4 विल रिमेन ॲज इट इज. इथं काय करायला लागेल, u इंटू v, बरोबर. सो u म्हणजे y1 स्क्वेअर विल रिमेन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे पुन्हा जर x स्क्वेअर मायनस 1 चा डेरिव्हेटिव्ह, u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v म्हणजे कोण रे, x स्क्वेअर मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ पुन्हा जर y1 स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे, इज इक्वल टू, आता बघा y स्क्वेअर, x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह किती असतो, 2x. तसा y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह किती आला, 2y इंटू dy अपॉन dx. हे नाही विसरायचं, कारण विथ रिस्पेक्ट टू x आपण डिफरन्शिएट करतो, बरोबर का नाही? म्हणजे आपल्याला काय मिळालं बघा, दिस कॅन बी फर्दर सिम्प्लिफाइड. इथे बघा हा 2 1 जा आणि पुन्हा इथे 2 2 झालं, बरोबर. तो 2 हलतच नाही, म्हणजे जरी 4 झाला तरी पुन्हा 2 झाला, परत 4 झाला पुन्हा 2 झाला, बरोबर. सो दिस 2 विल रिमेन ॲज इट इज. या 2 ने आतमध्ये नंतर मल्टिप्लाय करूयात आपण. दिस इज y1 स्क्वेअर इंटू या x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह किती येईल, 2x. त्या 1 चा डेरिव्हेटिव्ह किती आला, 0. म्हणजे इथे किती मिळालं मला, 2x मिळालं, बरोबर आहे का नाही? प्लस इथे काय काय बघा, x स्क्वेअर मायनस 1 इंटू, आता बघा y1 स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह, y1 म्हणजे काय, आपला पहिला डेरिव्हेटिव्ह. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय आला बघा, 2 म्हणजे n इंटू f ऑफ x रेज टू n मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y1. डेरिव्हेटिव्ह ऑफ y1 किती असेल रे, y2 असणार आहे. कळालं का मला काय म्हणतोय? y1 म्हणजे पहिला डेरिव्हेटिव्ह होता, y1 रेज टू n. त्याचा डेरिव्हेटिव्ह किती आला, n इंटू f ऑफ x रेज टू n मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y1 किती झाला, y1 चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे y2 झाला. हे जमलं ना नक्की का, बाउन्सर गेलं नाही ना? ग्रेट. सो दिस कॅन बी सिम्प्लिफाइड ॲज y इंटू dy बाय dx. ओके इथपर्यंत श्रद्धा, डन. शिवम झेपते का? चांगली गोष्ट आहे ना, मग वाईट काय त्यामध्ये, बरोबर. नाउ दिस कॅन बी सिम्प्लिफाइड ॲज, कसं सिम्प्लिफाय करणार बघा, इथं 2 आहे ऑलरेडी, या स्टेप मध्ये पण 2 आहे आणि इथं पण 2 आहे. सो कॅन वी टेक 2 कॉमन, म्हणजे हा 2 आणि इकडून बाहेर आला 2 किती झाला रे, 4. 4 चा 2 झाला, 2 चा 4 झाला, पुन्हा 2 चा 4 झाला, बरोबर. सो इथे किती मिळालं मला सांगा, दिस इज x y1 स्क्वेअर, बरोबर आहे का रे? प्लस इथे काय मिळाले बघा, x स्क्वेअर मायनस 1 इंटू y2, बरोबर आहे. ही टर्म इकडे आली म्हणजे किती आली, निगेटिव्ह झाली. ही पूर्ण मिळून निगेटिव्ह टर्म आहे ना, ओके नाही. मायनस काय मिळालं मला, y इंटू, आता या dy बाय dx ला मी y1 लिहू का रे? इथं जो dy बाय dx आहे, इन्स्टेड ऑफ रायटिंग दिस dy बाय dx, कॅन आय राइट इट ॲज y1 ओनली? येस ऑर नो? ओके नाही, काय काय झालं, सगळे बघायला लागले माझ्याकडे. काय झालं रे, इथे ना, इथे y1 मिसिंग आहे, बरोबर. सो दिस इज y1 इंटू y2 आणि इकडून किती आला, y मायनस y1 इक्वल्स टू 0. आता बघा आपल्याला काय प्रूव्ह करायला लागतं त्यांनी, 4 या टर्मला दिलेला आहे, बरोबर. x स्क्वेअर मायनस 1 बरोबर y2 आला पाहिजे, x स्क्वेअर मायनस 1 बरोबर y2 आला पाहिजे. आता या दोघांमधून पण काहीतरी कॉमन येते. काय कॉमन येते रे, y1 कॉमन येते, बरोबर का नाही? सो मी काय केलं, 4 टाइम्स y1 आता कॉमन घेतला. इथे काय राहिले रे माझ्याकडे, एक y1 राहिला, एक x राहिला, बरोबर. प्लस इथे काय राहिलं माझ्याकडे, x स्क्वेअर मायनस 1 बरोबर y2 राहिला आणि इथे किती आलं, आता बघा इक्वेट टू 0 करायच्या आधी मी काय करतो, याला असंच लिहितो, इक्वल टू y इंटू y1, बरोबर आहे. म्हणजे आता इथला y1 जो मल्टिप्लिकेशनला बाहेर होता आणि इथला y1 झाला कॅन्सल आणि आपला आन्सर प्रूव्ह झालं. म्हणजे काय मिळालं बघा, दिस कॅन बी सिम्प्लिफाइड ॲज, लास्ट स्टेप किती आली माझी बघा, त्या 4 ने आतमध्ये मल्टिप्लाय करायचं होतं, म्हणजे किती आलं, 4 टाइम्स x y1 प्लस 4 टाइम्स x स्क्वेअर मायनस 1 इंटू y2, बरोबर आहे का बघा, x स्क्वेअर मायनस 1 इंटू y2 इज इक्वल टू, त्या साईडला काय राहिले फक्त y. त्या y ला आता
निगेटिव्ह वाय आणि जे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितले बघा बरं काय झालं का 4 बरोबर x स्क्वेअर मायनस 1 बरोबर y2 आला. चेक करा बरं 4 बरोबर x स्क्वेअर मायनस 1 बरोबर y2 आला. आला का रे? नंतर किती आलं 4x बरोबर आला y1 आला का 4x बरोबर y1. सो इथं काय लिहिणार मी प्लस 4 बरोबर x y1 हा y या साइडला आला म्हणजे मायनस y झाला इक्वल टू 0 केला आपण याला बॉक्स केला अँड दिस इज व्हॉट इज वी कॅन से इट ॲज हेन्स प्रूव्ह. इथे रिक्वायर्ड सोल्युशन झाले त्यांनी प्रूव्ह करायला होतं ना आपल्याला. येस ऑर नो? सिंपल होता प्रॉब्लेम. याला म्हणायचं हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. काय टाइमपास आहे याच्यामध्ये सांगा बरं. सिंपल बेसिक डेरिव्हेटिव्ह माहित पाहिजे त्यासाठी रोज लेक्चरला यावं लागतं. फक्त फॉर्म्युले विचारले दांडी मारली ना की शिक्षकाला कळत नाही असं वाटतं पण शिक्षकाला सगळं कळत असतं. हो की नाही? बरोबर? सगळ्यांना कळलं नक्की? मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो काय झालं नेमकं याचा इतिहास. सुरुवातीला काय केलं त्यांनी आता इथे सगळ्यात मोठी ट्विक जी आपल्या लक्षात यायला पाहिजे की नाही का की दिस इज व्हॉट इज द टर्निंग पॉईंट ऑफ द प्रॉब्लेम. तो टर्निंग पॉईंट कुठे होता माहितीये की आपण ही जी टर्म होती ना ही टर्म या टर्मला काय दिलं रे आपण डायरेक्टली कुठे गेले ते कुठे गेलं हा इथं दिसते का रे या टर्मला आपण काय दिलं रे 2y. कारण बघा ना इथे पुन्हा मला रूट ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागला असता आणि ते खूप कॉम्प्लिकेटेड होत गेलं असतं. बरोबर? ऑब्विसली आन्सर आलं असतं पण सर त्यांनी दिलंय या टर्मचा आन्सर 2y आहे तो वाय नॉट टू युटिलाइज दॅट. बरोबर? मी सुरुवातीला काय केलं पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. सुरुवातीला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतला. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर मी काय केलं त्याला इक्वेट करत गेलो. त्यातून जे काही कॉमन येते ते बाय टेकिंग सिंपल अल्जेब्रा रेसिप्रोकल. येस ऑर नो? रेसिप्रोकल घेतल्यानंतर काय झालं की मला कळलं ही टर्म माझी 2y होती इथं. आता इथं आपल्याला आन्सर मध्ये रूटची टर्म कुठंच नाहीये. जे प्रूव्ह करा म्हणजे मला रूट गायब करायचे. रूट गायब करण्यासाठी मला काय करायला लागेल वी हॅव टू टेक स्क्वेअर ऑन बोथ साइड्स. सो आय टेक स्क्वेअर. स्क्वेअर घेतल्यानंतर हा 4 उभा राहिला बाहेर पुन्हा इथं मला u इंटू v वापरावा लागला. फक्त सिम्प्लिफाय करत गेलो अँड आय गॉट माय आन्सर इन अ व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड सिंपल वे. बरोबर? क्वेश्चन इझी आहे थोडीशी प्रॅक्टिस लागेल आपल्याला. ओके येईल ते आहे 100% येईल प्रॅक्टिस. बरोबर? जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं मॅथ्स स्मूथ जाईल. सिंपल फंडा किती वेळा सांगायचा एकदा असा पेन ठेवला आन्सर लिहिण्यासाठी जसा आपला प्रॉब्लेम संपला त्याच वेळी पेन उचलला पाहिजे. थांबला नाही पाहिजे मध्ये. थांबला की म्हणायचं पण नाही मग काहीतरी गडबड. ओके जायचं नेक्स्ट क्वेश्चन कडे. येस नाव व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. हा क्वेश्चन बोर्ड मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. मला वाटतंय हा क्वेश्चन कधी विचारला आहे. येस हा क्वेश्चन विचारला एकदम रिसेंट ताजा क्वेश्चन एकदम मार्च 2022. बरोबर? तरी तुम्ही कितवीत होता? 10वीत असाल बरोबर ना? हा 10वीत रे 10वीत एवढं मॅथ्स वीक आहे. 10वीत पाहिजे ना. अच्छा मला 9वी ऐकू आलं. मार्च 2022 ला विचारलेला क्वेश्चन. बरोबर? किती मार्क्स भेटी असतात याचं पुन्हा एकदा 4 मार्क्स भेटी. बरोबर? मग आता खरंच बघूया की हा क्वेश्चन तेवढा टफ आहे का. बरं आता कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला 99% आधी काय करावं लागतं गिव्हन डेटा वापरावा. आता गिव्हन मध्ये काय दिले फक्त एवढं दिले. एवढं दिले ना प्रूव्ह करा. बरोबर ना? म्हणजे ऑब्व्हियसली गिव्हन डेटा हा त्याच्यामध्येच कम्प्लीट पाहिजे तर आपण सोल्युशन काढू शकतो. बरोबर? ना हाऊ टू सॉल्व्ह मला सांगितलं आन्सर काय करूयात आपण कन्सिडर y is equal to e raised to m into tan inverse of x हा क्वेश्चन दिला. बरोबर? आता ऑब्व्हियसली इथे बघा सेकंड डेरिव्हेटिव्ह दिले. तुम्हाला असा क्वेश्चन घरी होमवर्कला पण दिला होता बघा. ओके नाही मी तुम्हाला एलएचएस कन्सिडर करा म्हणलं आणि d2y बाय d2 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा जे हर्षलला नाही आलं. बरोबर? हा अर्ध गेलं ना. ओके बरं चला मग आता या केस मध्ये काय करावं लागेल रे मला जस्ट इमॅजिन करा बरं. दिमाग के ताले खोलो. मेंटॉस दिमाग की बत्ती झालाय. बोला काय करावं लागेल. बरं आधी तिचं म्हणणं आहे लॉग घ्यायचा. ओके आपण लॉग घेऊन सॉल्व्ह करूया पण जरा ऑब्झर्व करा क्वेश्चन मध्ये जे प्रूव्ह करायचं तर कुठे लॉग दिलाय आपल्याला दिलाय का नाही. हा येस 100% पावभाजी टाकायची दिसत आहे. e raised to f of x चा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागणार आहे. बरोबर का नाही? दिस इज व्हॉट इज e raised to f of x. बरोबर आहे का नाही? आता e raised to f of x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे का रे? बरोबर? कोण सांगू शकतो? रिद्धी मॅडम e raised to x चा डेरिव्हेटिव्ह नाही माहिती? पाठ नव्हता गेला? काय बोलते? किती का? e raised to x काय होतं?
होते मला. लई इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह आहे का मी? ती म्हणते मी इशिता आहे. मी नाही देणार उत्तर. हा इशिता, येस, आय एम व्हेरी सॉरी. हा e रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह तेच विचारते, डेरिव्हेटिव्ह काय नाही माहिती. राज, e रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह तोच असतो ना. ओके नाही, e रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू एक्सच असतो, बरोबर ना. मग e रेस टू एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येईल रे? e रेस टू एफ ऑफ एक्स इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. या केस मध्ये माझा एफ ऑफ एक्स काय आहे रे? m इनटू टॅन इनव्हर्स एक्स, बरोबर. येस, आपण लॉग घेऊन सॉल्व्ह करू शकतो, नाही असं नाही. पण जर मला आन्सर मध्ये लॉग दिसत नाही तर वाय शुड आय इंट्रोड्यूस लॉग देअर, बरोबर ना. कशाला कॉम्प्लिकेशन्स करायचे? कीप इट सिंपल, बरोबर. चला याला सॉल्व्ह करूया. काय करूया आपण डायरेक्टली याला? therefore differentiating with respect to x, बरोबर. सो या y चा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे? dy upon dx is equals to e raised to f of x चा डेरिव्हेटिव्ह काय आला बघा? e raised to f of x, बरोबर आहे का रे? इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x म्हणजे कुणाचा रे? m इनटू tan इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह. ओके, आता बघा यालाच काय लिहू शकतो आपण? y1 लिहू शकतो. तुम्ही माझा सर गिवन मध्ये y1 दिलं नाही, ठीक आहे ना, इट्स ओके. तोच dy by dx आहे. छोटं होईल ना, दिसायला छोटं दिसतंय ना, ते छान आहे ना. मग इज इक्वल टू, आता मला सांगा ही जी टर्म आहे तुमची, ही वाली टर्म छानपैकी, हिला काय लिहू शकतो रे? मी लिहू शकतो का नाही वाय? बरोबर का? कारण त्यांनी सांगितलं ना ही टर्म म्हणजे वाय आहे, सांगितलं ना हर्षद. तर मी काय करणार त्या ठिकाणी? आय विल राईट दिस पर्टिक्युलर टर्म ॲज वाय इनटू. आता इथे चेक करा, इथे मला कुठला रूल वापरावा लागेल? u इंटू व्ही. पण u इंटू व्ही रूल कधी वापरतो? ज्यावेळी दोन फंक्शन असतील त्यावेळी. हे गरीब बिचारे m कॉन्स्टंट आहे, त्याला बाहेर घेऊयात. m इथे आला म्हणजे डेरिव्हेटिव्ह कुणाचा घेणार? फक्त डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनव्हर्स x चा घेणार फक्त, कारण कॉन्स्टंट आपण दिलं बाहेर डेरिव्हेटिव्ह, बरोबर ना. बरं, मग आता काय करूयात बघा. दिस कॅन बी सिम्प्लिफाइड ॲज y1 इज इक्वल्स टू my. तुम्हाला डाऊट आहे का? y ची ऐवजी my नाही लिहायचं? 3 इंटू 2 6, 2 इंटू 3 6. त्यामुळे मल्टिप्लिकेशन मध्ये काही झालं, कम्युटेटिव्ह. मॅट्रिक्स मध्ये चालत नाही. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज नॉट कम्युटेटिव्ह. हा, फक्त ते कुणासाठी पॉसिबल असतं? a इंटू a ट्रान्सपोज म्हणजेच काय असतं? a ट्रान्सपोज इंटू a, किंवा a इंटू a इनव्हर्स म्हणजेच काय असतं रे? a इनव्हर्स इंटू a, बरोबर. फक्त यासाठी. पण आपण असं नाही म्हणू शकत मॅट्रिक्स मध्ये ab इज इक्वल्स टू ba. मॅट्रिक्स आपण देतो चल, ab इज नॉट इक्वल टू ba, बरोबर. ओके, बर. तसं इथं अल्जेब्रा मध्ये चालतं, y इंटू m म्हणजे m इंटू y. आता tan इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह लय अवघड, बरोबर. हा, tan इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह सो माहितीये का? अजून नाही माहिती? अजून नाही माहिती? छान. हा बोला मॅडम, भूमी मॅडम. बरोबर आहे का रे? सो दिस इज 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. ओके का इथपर्यंत? येस ऑर नो? 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. आता बघा ऑप्शन मध्ये जे काही प्रूव्ह करायला लावले आपल्याला, तिथं y2 दिलाय. म्हणजे थोडक्यात मी याला असं लिहू शकतो का? दिस इज my अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. मग ज्यावेळी याला सेकंड डेरिव्हेटिव्ह घेईल, कुठला रूल वापरावा लागेल? u अपॉन v. वापरायचं का आपल्याला u अपॉन v? नाही. मग काय करायचं? बरोबर ना, नेहमीप्रमाणे. म्हणजे मी काय करणार सांगा? काय करायचं? काय करूया? दिस इज y1 इंटू, तिकडून पुन्हा आणलं 1 प्लस x स्क्वेअर ला, बरोबर. येस ऑर नो? चला, 1 प्लस x स्क्वेअर ला घेऊन आलो आपण. इज इक्वल्स टू, आता काय राहिलं आपल्याकडं? त्या साईडला काय राहिलं? फक्त m इंटू y. ओके इथपर्यंत? शुअर? चेतक? डन? बरं. Therefore, now can we differentiate this? अरे बघा ना, असं काय बघताय? इंग्लिश बोललो मी, कळलं तुम्हाला? हा, सो डिफरन्शिएटिंग दिस विथ रिस्पेक्ट टू x. कुठला रूल वापरावा लागेल आता? u इंटू v वापरावा लागेल का? फंक्शन इंटू फंक्शन, राईट. सो व्हॉट इज u इंटू v रूल? इट इज u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v
इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y1 बरोबर इज इक्वल्स टू m विल रिमेन ॲज इट इज. या y चा डेरिव्हेटिव्ह किती आला रे? dy अपॉन dx. ओके पर्यंत शुअर? नक्की? श्रद्धा? ओके का? हा. सो दिस कॅन बी रिटन ॲज कसा आला बघा y1 इंटू दिस इज 1 प्लस x स्क्वेअर प्लस इथे काय मिळालं रे बघा 1 प्लस x स्क्वेअर इंटू y1 चा डेरिव्हेटिव्ह किती आला रे? y2 आला इज इक्वल्स टू इथे पण असं कसं काय सेम आलं? इथे किती आलं रे आपलं 2x खटास. y2 आला y1 चा डेरिव्हेटिव्ह. इथे काय राहिलं m इंटू y1 बरोबर आहे का इथपर्यंत? ओके. आता चेक करा आपल्याला प्रूव्ह काय करायचंय? 1 प्लस x स्क्वेअर बरोबर d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर आला पाहिजे. 1 प्लस x स्क्वेअर बरोबर d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर आला पाहिजे. आला का रे? ओके. नंतर काय आलं पाहिजे? dy बाय dx बरोबर 2x मायनस m ची टर्म आली पाहिजे. म्हणजे मी काय करणार बघा दिस कॅन बी फर्दर रिटर्न ॲज काय करूयात? हे बघा हा 2x आला आणि हा y1 म्हणजे किती लिहिला मी? dy अपॉन dx लिहिला. ओके का रे? प्लस इथे किती आले माझ्याकडे 1 प्लस x स्क्वेअर y2 ला काय लिहिला मी? d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर इज इक्वल्स टू m इनटू काय लिहिलं मी? dy बाय dx. आता याला इकडे घेऊन येऊयात बरोबर. म्हणजे इथे किती मिळालं बघा 1 प्लस x स्क्वेअर इंटू d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर प्लस इथे काय राहिलं आपल्याकडे 2x dy बाय dx. तिकडून कोण आलं? मायनस m इंटू dy बाय dx आणि पलीकडे कोण राहिलं? 0. ओके इथपर्यंत झालं आन्सर. म्हणजे काय मिळालं बघा 1 प्लस x स्क्वेअर इंटू d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर प्लस इथून काय कॉमन घेऊयात? dy बाय dx कॉमन घेऊयात. जर कॉमन घेतलं तर आतमध्ये काय राहिलं 2x मायनस m हा dy बाय dx कॉमन घेतला इक्वल टू 0. याला मी छान पैकी बॉक्स करणार आणि काय म्हणणार हेन्स प्रूव्ह. कळालं का रे नक्की? आता मला सांगा तुम्ही जर फॉर्म्युले जर नाही केले तर हाऊ कॅन आय हेल्प? फॉर्म्युले जर माहित नसेल तर मी काय करणार? कुणीच काय करू शकत नाही. तुम्ही स्वतः पण काय नाही करू शकणार बरोबर हो की नाही? चला सो दिस वॉज अगेन व्हेरी इझी प्रॉब्लेम. हा कधी विचारला होता? मार्च 2022 ला. खरंच अवघड होता 4 मार्क्सचा क्वेश्चन. इमानदारीच सांगायचं मला अजिबात अवघड नव्हता. फक्त तुम्ही तुमचा बेसिक कॉमन सेन्स वापरायची गरज आहे इथे बरोबर ना? पण मी नेहमी म्हणतो कॉमन सेन्स इज ऑल्सो नॉट व्हेरी कॉमन. ओके नाही? तिथं पण थोडं डोकं वापरावं लागतं. हा ओके चलो नाउ लेट्स प्रोसीड टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. येस एक्झामिनरचा फेवरेट क्वेश्चन म्हणजे मार्च 2000 नाही आला तरी म्हणतो ना भूगोल डायरेक्ट काळी मृदा लाल मृदा. ओके एवढा भारी क्वेश्चन आहे. येणार म्हणजे येणार बोर्डला गॅरंटी बोलतोय मी त्यामध्ये. तुम्ही उद्या मला कमेंट मध्ये शिवाय घालू शकता मास्तर तुम्ही म्हटला होता येणार पण नाही आला. ओके भूमिका हो कशी हसायला लागली. मला शिवाय घालायचं मी खुश होतो एकदम. हा चलो क्वेश्चन कळालं नक्की? शुअर? आता जायचं क्वेश्चन कडे. काय लिहिलं बघा क्वेश्चन आन्सर एकदम मस्त क्वेश्चन. काय करूया? कन्सिडर y is equals to log of x plus root over x square plus a square raised to m. ओके राजा मला पुन्हा एकदा तुम्हाला विचारायचे ज्यावेळी तुम्ही ते व्हिडिओ बघताय आणि ज्यावेळी ते नोटबुक मध्ये लिहिताय समजताय त्या सगळ्या गोष्टी? कारण आपण क्लासरूम मध्ये काय लिहितात जेणेकरून आपले एक्झाम्पल जास्त व्हावे आणि ते व्हिडिओ बघितला की लगेच आपण त्याच फ्लो मध्ये डीपीपी सॉल्व्ह करावे. हा चला त्याला सॉल्व्ह करायचं. आता मी कसं सॉल्व्ह करणार याला? माझ्या त्यांनी काय सांगितले एवढंच गिवन दिलं. आता हे सोडलं. आता काय करणार आहे? पहिली स्टेप माझ्या डोक्यात काय यायला पाहिजे? द व्हेरी फर्स्ट स्टेप स्किप करायची नाही आली पाहिजे. स्किप नाही येत. चला पुढे. हा बघा बरं काही दिसते का असं? अरे झका सुट्टी तूच बरोबर. लॉग ऑफ a रेस टू m काय म्हणते लॉगॅरिथमची प्रॉपर्टी? लॉग कुणाला डोक्यावर बसून ठेवत नाही. सो whenever there is power becomes coefficient. म्हणजे किती होणार आहे? m into log a. हा ऑब्विसली जर हे असं असतं तर मग लाट नसते जाते बरोबर ना? फालतू लाट नाही जाते राईट? लॉग बरोबर. सो या केस मध्ये तो जो m आहे दॅट इज ॲज अ पॉवर. सो कॅन वी टेक दॅट पॉवर
going to be m into log of हे किती आलं रे x plus root over x square plus a square. आता मी तुम्हाला हा क्वेश्चन काय इम्पॉर्टंट मार्क करून दिला माहिती कारण जे आता आपण सॉल्व करणार आहे ना हे तुम्हाला इतक्या वेळा लागणार आहे ना त्यामुळे स्टँडर्ड क्वेश्चन म्हणून लक्षात राहायला पाहिजे. हा क्वेश्चन दिसला log of x plus root over x square plus a square तर डायरेक्ट आन्सर आला पाहिजे. सीईटी दिसला की टिक. अशा क्वेश्चनला सॉल्व नाही करायचं कारण एकदा त्याला सॉल्व करायचं आता ते समजून घ्यायचं आपल्याला प्रॉपर. ओके नाउ हाऊ टू सॉल्व बघा मी काय करतोय आता मी डिफरन्शिएट करू शकतो दिस m विल बी माय कॉन्स्टंट टर्म पण m म्हणून घ्यायच्या आधी कॅन आय ट्रीट दिस एज माय f ऑफ x एंटायर टर्म म्हणजे log ऑफ f ऑफ x मला वापरावं लागणार बरोबर. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ log x श्रावणी log x चा डेरिव्हेटिव्ह उभी तरी राहा चेतक ऐकून आलं मला हा 1 बाय f ऑफ x ऐकू आलं log x चा डेरिव्हेटिव्ह फक्त log x का 1 बाय x बरोबर. मग log ऑफ f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय 1 बाय f ऑफ x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ बरोबर ना. या केस मध्ये माझा f ऑफ x म्हणजे ही पूर्ण टर्म आहे बरोबर का नाही. कसा वाचा खाली बसा. सो नाउ कॅन आय राइट दिस एज बघा देयरफॉर मी काय करतोय याला देयरफॉर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x बरोबर. मग आता जर मी डिफरन्शिएट केलं तर मला काय मिळालं बघा बरं डेरिव्हेटिव्ह ऑफ y विल बी व्हॉट dy by dx is equals to this m will remain as it is into bracket log of f of x काय डेरिव्हेटिव्ह येईल 1 upon f of x बरोबर आहे का रे into डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x म्हणजे कुणाचा x plus root over x square plus a square चा डेरिव्हेटिव्ह. ओके इथपर्यंत नक्की. आता बघा याला मी काय सिम्प्लिफाय करतोय दिस कॅन बी रिटन ॲज dy upon dx is equals to हा m इथं असं राहणार आहे हा m सर्वांना मल्टिप्लाय करणार आहे लक्षात घ्या. सो दिस इज 1 upon दिस इज x plus root over x square plus a square. हा प्रॉब्लेम खूप वेळा लागणार आहे त्यामुळे समजून घ्या. ब्रॅकेट मध्ये इथं u plus v रूल वापरावा लागेल ओके नाही. तर इथं या x चा डेरिव्हेटिव्ह किती आला 1 प्लस इथं काय करावं लागेल रे तुम्ही सांगू शकेल मला काय करावं लागेल रूट ऑफ f ऑफ x बरोबर आहे का रे. मग रूट ऑफ f ऑफ x काय असतो रे 1 अपॉन 2 टाइम्स रूट ऑफ f ऑफ x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x म्हणजे कुणाचा रे x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह आणि हा ब्रॅकेट मी कंप्लीट केला. ओके का इथपर्यंत इथं असा एक ब्रॅकेट पाहिजे बरोबर का नाही. म्हणजे आपल्याला काय मिळालं दिस कॅन बी रिटन ॲज dy by dx is equals to m into bracket 1 upon x plus root over x square plus a square into नुसतं म्हणजे इथे किती आहे रे 1 upon 1 आणि त्याच्या आधी इथं मी काय करू शकतो बघा दिस कॅन बी रिटन ॲज कसं येईल 1 plus 1 upon 2 times root over x square plus a square. इथं काय करावं लागेल u plus v. सो x square चा डेरिव्हेटिव्ह किती आला 2x प्लस a square चा डेरिव्हेटिव्ह किती आला 0. सो इथं किती मिळालं मला 2x मिळालं बरोबर आहे का रे. आणि हा ब्रॅकेट झाला माझा कंप्लीट. सो हा इथला टू झाला कॅन्सल बरोबर. हे खूप इम्पॉर्टंट आहे मी वारंवार सांगतोय. नाउ याला पुढे काय सॉल्व करायचं बघा झालं लास्ट स्टेप आपली प्लीज बी विथ मी देयरफॉर dy upon dx is equal to m बिचारा बाहेर घरी भेट्ट बसले ओके तेव्हा दिले हळू पण ठीक आहे इट्स ओके. आता काय करणार 1 upon x plus root over x square plus a square बरोबर. ब्रॅकेट आहे इथं 1 प्लस तिकडे काय राहिलं आता x upon root over x square plus a square बरोबर. आता मी इथं नुसतं वाले म्हणजे किती आहे 1 बरोबर. आता काय करू शकतोय बरोबर ना भांडाभांडी. Therefore dy upon dx is equals to m. आता या m ने मल्टिप्लाय करूया याला मल्टिप्लाय केलं किती आलं x plus root over x square plus a square ब्रॅकेट मध्ये राइट पंच किती आला रे रूट ओव्हर x square plus a square प्लस लेफ्ट पंच किती आला x अपॉन फ्रंट पंच किती आला रे रूट मध्ये x square plus a square. ओके का रे. आता ऑब्झर्व करा ही खालची टर्म या पूर्ण टर्म बरोबर साठी कॅन्सल. आता इशिकामध्ये का 2 plus 3 म्हणजेच 3 plus 2 बरोबर ना. x
प्लस रूट ओव्हर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजेच रूट ओव्हर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स. फक्त एक्स आधी लिहिला ही टर्म नंतर लिहिली एवढंच आहे ना फक्त. बरोबर ना. नाव दिस कॅन बी सिम्प्लिफाइड ॲज dy अपॉन dx इज इक्वल्स टू m. जो आता फ्री झाला त्या खाली पुढे नाही राहिला राईट. ओके. अपॉन खाली काय राहिलं आपल्याकडे छानपैकी एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर एवढंच राहिलं. आणि काय प्रूव्ह करायला होते आपल्याला छानपैकी असं काहीतरी प्रूव्ह करायला झालं ना. प्रूव्ह मग कसं प्रूव्ह झालं बघा. या केस मध्ये काय करतो आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे ना. हा ना. काढलाय का नाही नाही काढला. बरोबर ना. आपल्याला काढावा लागेल ना तो. सो दिसलं इथे कसं आलं बघा. इथे ज्यावेळी पुन्हा डिफरन्शिएट करेल पुन्हा काय करावं लागेल रे. यू पण बी वापरावं लागेल. मग मी काय करणार रे नेहमीप्रमाणे. हो की नाही. म्हणजे तुम्ही बघा अशा टाईपच्या एक्झाम्पल मध्ये संस्कृती अशा टाईपच्या एक्झाम्पल मध्ये नेहमी आपल्याला तोच कॉन्सेप्ट वापरायचा आहे. यू अपॉन व्ही वापरत बसायचं नाही प्रूव्ह दॅटच्या क्वेश्चन मध्ये. मग काय होणार आहे छानपैकी therefore रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू y1 छानपैकी लिहिलं इज इक्वल टू किती मिळालं मला m. बरोबर. आता आन्सर मध्ये रूटची टर्म कुठंच नाही बघा. काय करायचं नाही म्हणजे मला काय करायला लागेल स्क्वेअरिंग इथेच करून घेऊन टाकू ना आपण. बरोबर. इथं जर स्क्वेअरिंग केलं तर मी काय करतो मला therefore स्क्वेअरिंग बोथ साइड्स. जर मी स्क्वेअरिंग केलं तर मला इथं y1 आहे. y1 चा म्हणजे y1 चा स्क्वेअर झाला dy बाय dx म्हणजे y1 होतं ना आपला त्याचा स्क्वेअर झाला इज इक्वल टू काय मिळालं मला m स्क्वेअर अपॉन खाली काय मिळालं छानपैकी x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. आता बरोबर म्हणजे इथे किती मिळालं मला x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इंटू y1 स्क्वेअर इज इक्वल्स टू m चा स्क्वेअर. आता डिफरन्शिएट करेक्ट. सो नाउ इफ आय डिफरन्शिएट काय मिळेल बघा therefore differentiating with respect to x. So what is u into v rule? u म्हणजे काय रे x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इंटू u कडे डायरेक्ट आता y1 स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय लिहिले 2 टाइम्स y1 रेज टू 2 मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y1 किती आला y2. सो u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v म्हणजे काय रे y1 स्क्वेअर याचा डेरिव्हेटिव्ह किती आला रे 2x इज इक्वल टू m स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 0. ओके का नक्की. म्हणजे मला काय मिळालं बघा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर या 2 ला मी पुढे लिहिलं कारण मल्टिप्लिकेशन आहे. इथे काय राहिलं माझ्याकडे y1 इंटू काय राहिलं y2 प्लस 2x y1 स्क्वेअर इक्वल्स टू 0. आता काय काय कॉमन येते 2 कॉमन येतोय आणि y1 कॉमन येते म्हणजे आतमध्ये काय राहिलं एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू y2 प्लस इथे काय राहिलं 2 टाइम्स x इंटू y1 स्क्वेअर. काय केलं येस हे कॉमन घेतलं ना आपण. बरोबर. प्लस काय राहिलं आपल्याकडे x राहिला x टाइम्स y1 राहिला इक्वल टू 0. आता हा 2y1 0 च्या खाली गेला 0 च्या खाली 0 म्हणजे फायनल काय मिळालं मला therefore x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इंटू y2 प्लस x टाइम्स y1 इक्वल टू 0. बघा तर x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इंटू y2 प्लस x टाइम्स y1 इक्वल टू 0. छानपैकी याला बॉक्स करूया and this is what we can call it as hence कळलं नक्की. So problems were absolutely easy with weightage of 4 marks. किती मार्क्सचे weightage आहे